साधूबा तुम्ही त्या गंठ्या लग्न लायला गेलते ना उशी धडार पोरगीने पाहिली राजा त्यासाठी अशी इद्दाशेल बायको पाहिली राजा त्याले. गरीब पोरगा फसला राजा, जरासा समजत नाही तुम्हाला, हेंबाळे गमना करत राहता. लग्न लायला गेलं म्हणजे मी पाहिली का पोरगी? त्या भाल म्हणणं माझा जाऊन रे, त्यानं स्थानाला जातो संबंध, त्यानं दिलं करून ते. मला तर माहित नव्हतं, ठाऊक नव्हतं. तसंच ते गाडीत बसवलं मला बिना कपड्याचा. तसंच गेलं बाजटलो. आता तू देवला शिदानी आणि त्या भावाले शिवलाले सांग की गळा हे कसं गेलं तुला. पण तुम्ही सुज्ञ होते ना बा, तो जायल केस आहे, तो शिवल्या काय धडाय का मा भाऊ झाले तो गड्ड्यात टाकायचे काम करते. त्यानं कोणा सुद्धा केलं हो लोक घरच्या जास्त सुद्धा पाहिजे, तो बाहेरच्याच पाहिन का हरामखोर माणूस. त्याले तर राजा भाऊ म्हणे लाज वाटते मले, पण आता कसं आहे नाता आहे आता म्हणा लागते. देवलाल भाऊ तुम्ही ना समजून सांगायला पाहिजे तुमच्या भावाले शिवलाले, कसं असा अगोबना नाही करायला पाहिजे ना त्यानं. ज्याले फसवते राजा तो, एखाद्या दिवशी ढोरासारखा मार खाय नाही तर मरीन एखाद्या दिवशी मार खाता खाता. अरे गडे हो, त्यानं जर मा म्हटलं ऐकलं असतं शिवल्यानं तर काल कुत्री भोंग हिंडले असते, त्याने चड्ड्या नेसवल्या असत्या बाबा. तो ऐकत नाही. तो मलेच तर मारायला धावते बाबा, मीच तर त्या दूर दूर पळतो. तुमची हलकी दोरी आहे ना हो, 2 कांसेत मारायला पाहिजे शिवलालच्या. बरोबर तर लाईन वाढते तो. हो बरोबर सांगून आला का झिंबर तू. मा भावाच्या तोंडात बुटणी नाही दे, दूध नाही पेत तो शिवला. काय सांगून राहिला, जसा की लहान लेकरू आहे तू. 2 मोवाळ्यात मारा म्हणते. तो माया गच्चीवर बसून मा जीव घेईन तो बतालाय बाबा. तो देवलाल बस झाल्या फकाल्या मारणं. बा सरपंच कोणत्या फकाल्या? तो विषय दे सोडून. ते उदारी आणि दुकानची लवकर जमा कर. दोन सरपंच बस, आता रोजदारी भेटली की नाही, बस पहिले आणून देतो तुमचे. रोजदारी 6 महिने झाले भेटून राहिली, देऊन राहिला तू मला पैसे. तू काही कर, पण आता 5 मिनिटात मला पैसे आणून दे बिलकुल. उदाहरण याच्या अगदी सोयीच्या भोकात माहित नाही ते. पैसे मागायला गेले की आता गट भेटते, आता बँकेचे काढले की देतस, ढमुकनं दिलं की देतस, फलाने दिलं की देतस. बस झाल्यान चाटा मारणं आता. लवकरात लवकर पैसे आणून दे, सांगू राहिलं तुला, नाही तर माझ्यापेक्षा वाईट नाही कोणी. मग देतो ना बा, पैसे देतो ना आणून. चला आता आपल्याला मागते उदारी सरपंच, चला पै आटून आला झुंबर सटकडून सटक सटक. झुमऱ्या साधू, अरे काय भामट्यासारखे चालले बी. उधारी द्यायच्या आजच्या नावानं भो, फक्त न्यायालय पाहिजे द्यायले, किराणा पाहिजे दिली कुऱ्याना उधारो. बाबा या सरपंच तावडीत मी सापडलो काय, हे तर दोघे गेले पोहून. देवलाल तू पैसे जमा कर. या आता दोघे पाय तुम्ही कोकडे जातात इथं नाटकं करून राहिले तर. लवकरात लवकर उधारी दे तुम्ही, सांगू राहिले तुले. देतो सरपंच, गडबड करू नका ना. बस संध्याकाळला वाढून देतो. बस रोजदारी भेटली पाटलाकडची की पहिले तुमच्या दुकानावर हजरच आहो मी. काही ना करू फक्त. देवलाल संध्याकाळ लवकर तू उधारी जर नाही आली की नाही, तुझ्या घरचे सारे भांडे कुठे जमा करून घरी नेईन मी. माया सांगून राहिलो तुले. या कारणाने की त्या कारणाने ऐक. मग म्हणजे सरपंचानं वाईट केलं हे. सरपंच देतो ना, काही ना करू ना, आणतो संध्याकाळ देतो मी. बरोबर दे दे. आता येईल पाहतो ना. साध्या ना झुमऱ्या कोकडे जाते पाऊस तर पाहतो नाही, मागं जाऊ मी. बरं साहेब आलोच मी तुमच्या मागं. गेली पोहून द्याल पुरती रे भू, नाही तर हा मागच लागते पिसड्यासारखा. आता आपल्या मागच लागी ना सरपंच, उधारीच करीत. काय राजा नामदेव भाऊ, तो सरपंच राजा पिसड्यासारखा लागला हो मागो, उधारीच करून राहिला बा. माझी तर काही सोय नाही राजा, कुकून देऊ मी त्याला उधारी सरपंच आले. मला काही समजलं नाही गड्या, अचानक कसा बळकला हा सरपंच. उधारी मागून राहायला लागला. घरी आलता बा तो, बरकनला का मी लपलो, नाही तर बसल्या का माझी पुरी शान घालली असती त्यानं. लो माकडी उधारीवर व त्याची मग मुली मागीन रे गड्या तो. अरे बाबा माहिती काही सोय नाही बा, अजून काही ऐकलं नाही मी. कापूस घरात आहे माझ्या तसाच. सरपंच बरं उधारी कोणालाच नाही सोडून राहिला तो, सारे घरी फिरून राहिला आता. नामदेव भाऊ राजा, पीक नाही पाणी नाही राजा, या सरपंचाला उधारी द्यास कशी काय. पैसे उशेक नाही तर 30,000 रुपये आहेत मग बोकांडीवर. काय करा बा, मुली तर काही सुसून नाही राहिलं बा. आणि हा काही मागल्याशिवाय राहून नाही राहिला, धावधो मागच येऊन राहिला. तो या कोपऱ्यात गेला की मी त्या कोपऱ्यात जातो, तो त्या कोपऱ्यात गेला की मी त्या कोपऱ्यात जातो. हो त्याला चाटा मारून राहिलो, पण पकडलं कधी की नाही पुरी शान काढते तुम्हाला, अशीच करते. पण तो काऊन एवढा उधारीच्या मागा लागला मला हे समजून नाही राहिलं बा. त्यांना अदलोक माणसाने म्हणून शब्द नाही म्हटला बा. अरे माई बोकांडीवर 40,000 म्या 2-3 झाले उधार घेऊन दिला बा किराणा, आणि ती बी गावातले नाही बाहेर गावाला घेऊन दिलाय. म्हणजे माझा पुरी गुंडी फसला आता. हे बरं की नाही, मा घरी माहित नाही शांतीले. बस घरी बी माया चकनाचूर होते, आणि सरपंच तर करतेच मग. अशी ऐशी माई. अरे आला तो सरपंच, चला पया लवकर. चलो भागो आला रडा तो.
थांबा रे ठेवल्या रामदेराव. अरे कुकडे जासा रे तुम्ही. उधारी झाकण पोहून राहिले नाही इकडे तिकडे रे. उधारी घेतल्याशिवाय नाही सोडत ना रे तुम्हाला. मी सरपंच आहो ना मग उधारी तर जमा करीनच मी. थांबा ना रे तुम्ही कोणी कोपऱ्यात दबा ना. मी हाच तुमच्या मांग हा मा गोयाला फाशी लागली इकडे सारे व्यापारी मा घरी येऊन राहिले ना. हा मा कचरा लावला लेगो करणं तुम्ही ना. घ्या सरपंच दाबून जा आता घरेदारी आणि मागा उधारी. तू काऊन मा जखमीवर मीठ लावून राहिला रे. हा तू काम करणं म्हणून सरपंच कसं उधारी ऐकू नका बरं. मलाही का लागते तुमच्या बरोबर मला खलास करसान तुम्ही. हा मी ना उधार ऐकलं नाही. मी राहिला आता बचत. तुम्ही बसा लोक या घरदारी फिरत. हा घ्या ना हिसके आता जसा नि उधार. हा कशी आहेत लोक. हो गड्या तुया म्हटलं ऐकायला पुरलं असतं मले. हे दाबून नसतं बसलं. आता पुरं दाबून बसल्या मला गिरमीर. आता काय सांगू तुले. याचा पोपवून जाऊन राहिले उधारीवाले. ह थांबूनच नाही राहिले. नजर भिडून नाही राहिले. हा दिसलो कीच पुढे पोहतात. आमच्या म्हटलं ऐकत नाही. तुम्ही म्हणतात तुम्ही तू खोपराच गड्या. तुला काय समजते. तुला काय अक्कल आहे. धंदा राजा किती दिवसाचे करून राहिले तुम्ही. हा बुडीत खात्याचा काही जमा होत नाही ते पैसे. एकही जण तुम्हाला फेकून मारत नाही आता उधारी. पहा तुम्ही. अरे बापा तू याची बोलायला नाही पुरतले का. हे पोहून चालले माझ्या उधारीवाले. आम्हाला जाऊ दे बाईच्या माग. हा तू याची गप्पा मारत बसलो तिकडे सारं माझं हिंदुस्थान वाया जाईल. थांबा ना कोकडे चालले रे. थांबा ना आलो थांबा. हे ना बाबू म्हणा सरपंच हिसके आता. इकणं उधार मली म्हणे तू उधार विकत जाय म्हणतो. गावातलं काम असते. हा ह्याचे हिंडता का उधारी मागे माग लोक. मित्र पुढे कशी मजा आहे. व्हिडिओला लाईक करा शेअर करा. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. ओ ताई ते सरपंच कुकडे गेले. का बरं ते घरी नाही आहेत. बाबा ताई त्याला समजून सांगा ना. आमची किराणा दुकानची उधारी आहे बा. होलसेल मध्ये माल न्यायला जाईना. हा 4 लाख रुपयात माय 6 महिने झाले मला फिरून राहिले बा. ते मागं थकलो मी. आठवडी मला घरी यायला लागलं. फोन करतो तर फोनही उचलत नाहीत ते. सांगा बा एवढे बेश्रम धंदे नाही पाहिजेत ना. तुम्हाला मी उधार देऊन राहिलो तर झटकन माग असं बिल क्लिअर करायला पाहिजे ना तिकडे. बापा रे तर याचंही आहे का फेदळ. ज्याचा त्याचं फेदळ करून ठेवलं या माणसानं. मी पुण्याला गेली नाही तिकडे तर सगळा धिंगाणा वाजवला. एवढी उधारी होईपर्यंत का झोपेल होते का तुम्ही. हा तेव्हाच मागायला लागत होती. मग 4 लाख कोणी होऊ देते का. एवढी उधारी असते काय. नाही ताई आम्ही काय झोपेल नव्हतो. पण नेहमीच गिराय का बा. म्हटलं आज ना उद्या भेटीन उधारी. आम्ही देत गेलो. हा माणूस तुमचा घरचा माणूस नेत गेला. हा पण आता मर्यादा संपली ना बा. आम्ही मागू थकलो. हा एक तर माणूस प्रतिष्ठित आहे बा. हा सांगा आता हे लाजाय धंदे आहेत की नाही. हा आमची उधारी ठेवायचं काही काम नाही ना. लवकर कसं सटकन देऊन टाका तुम्ही. हा माय बी 5 लाख रुपयात उधारीचे. हो माय बी कसं ते काम करून टाका तुम्ही. काय बाबा हा तर अजबच खेळाय बाबा. हा 4-5 जण आले बी उधारीवाले. या माणसानं किती जणांचं बोकन करून ठेवलं काय माहित. तुम्ही ना एवढे पैसे होईपर्यंत कसा उधारा दिलं. हो हा कसं उधारा दिलं. एवढं कोणी उधारा देत नाही ना. पहिलेच विचार करायला लागत होता ना एवढं उधारा द्यायच्या वेळेस. तुम्ही कसं मले नका म्हणू. हा ज्याला उधारा दिलं की नाही त्या माणसाले म्हणा. हा मले बोलून काहीच फायदा नाही. आणि ते काही घरी नाही. ते घरी आल्यावर ये जा बा. काय आहे तर तुमचं बोल जा. हो ताई तुमच्या घरलोक याचा काही विशेष नव्हता ना. पण तुमच्या घरचा माणूस भेटतच नाही ना. हा फोन करा तर फोन उचलत नाही. दुकानावर जात दुकानावर भेटत नाही. हा मग काय करा. आमच्या तो पर्याय नाही उरला. आखरी सुट्टी आम्हाला तुम्हाला तुमच्या घरी यायला लागलं. हा आता तुम्ही वरून म्हणता की मला काय उधार दिलं तुम्ही. मला पैसे मागून राहिले. मग आता सांगा आम्ही कोणाच होता. हा त्यात मी काय करू शकतो. हा त्या माणसाला 1760 कामं असतात. मग त्यात मी काही करू शकतो काय. हा तुम्ही कसं कुठं भेटत असतील फोन करून पा कुठे विचारून पा. ते काही मला सांगून बाहेर जात नाहीत बा. मग मी काय सांगू तुम्हाला कुठं गेले काय गेले तर. काय ताई आपल्याला काही भांडण करणं नाही. पण मग तुम्ही जर खाजवत असाल आणि तुम्हाला जर देणं नशीन जसं आमची उधारी तर मग ह्या मी काय करू शकतो याची काही गॅरंटी नाही बरं. हो सांगून राहिलो वॉर्निंग देऊन राहिलो मी. हा एक तर उधारी 1-2 रुपये नाही 4 लाख रुपये आहेत माय. कुठे भांडण करणार. मला तर माहित नव्हतं तुमची एवढी उधारी आहे तर. 4 लाख असो की 40 लाख असो पण मला त्यातलं शेंडा बुडूकच माहित नाही. तर मी बोलू काय. हा आणि तुम्हाला सांगू काय की आता देतील की मग देतील. माझ्या सांगल्यानं काही होईन काय. तो माणूस जाईन दिन ता होईन ते. आता काय आहे तर तुम्ही फक्त ताई त्याच्या निरोप पोहोचवा. हो की बा लवकरात लवकर उधारी द्या. नाही तर मी या घराची जप्ती करीन. हा साऱ्या घरात शान चौकाच्या वस्तू आहेत. हा आमच्या घरात असा सोपा नाही तुमच्या घरात. हा साऱ्या उधारीच्या झोरशार आहे की डोलाला. झुंझुने शेठ हे सगळं फुकाचा खाय द्याल सस्त माग काय. हा लोकांचे पैसे उधार ठेवायचे आणि आपल्या घरात वस्तू आणायच्या चांगल्या चांगल्या. पहा ना कसं घर चमकून राहिलं तर आपलं घरी चमकत नाही असं. काय काय बोलून राहिले तुम्ही. हा आमच्याच घरात येऊन तर येऊन आणि आम्हालाच उलट सुलट बोलून राहिले. हा कोणाच्या भरोशावर केलं हे आम्ही ना. आमच्या पोराच्या भरोशावर केलं. हा माझा पोरगा पुण्याले असते नोकरीवर आहे तो त्याच्या भरोशावर केलं. तुमच्या भरोशावर आहे काय. हा
काय बोलून राहिले हो तुम्ही? घरात येऊ द्या तर येऊ द्या असे बोलून राहिले. चला निघा आठवून लवकर. फक्त तेवढा निरोप देता. उधारी लवकरात लवकर जमा करा, नाही तर मग जप्ती येईल घरा. चला हो गाजरे शेठ. हो, जे करून घ्यायचं आहे ते करून घ्या. पाहून घेईन तुम्हाला बी. जावा, काही करा तुमच्या मतानं. आज विधास यंदा कोण निवडून येते रे बा लोकसभेत? मी म्हणतो लोकसभेत कोण निवडून येते कोण नाही येत याची काय घेणं देणं आपल्याला. कोणी आलं तर मेंढीचे मास व्हा त्याचं सारखं केल्याशी ते राहत नाही. हो, आपल्याला काय भेटते ते निवडून आल्यावर धतुरा. एक कशी आतुरता आहे बा, कोण येते बावर कोण नाही. निवडणुकी आतुरता आणि फातुरता ठेवून काहीच फायदा नाही. जाय तुमचा पोरगा काही डीएसपी होणार नाही, कलेक्टरही होणार नाही. त्याचा तिकडे गुल्ल्यासारखा करणं चालू आहे. त्याच्या कंपन्या घेणं चालू आहे. पोरेला अध्यक्ष बनवून चालू आहे. कोण्या याचे पैसा माल 25-50 पिढे छापणं चालू आहे. तुमच्याकडे काही लक्ष देत नाही ते. तुम्ही काय त्याच्या डोकं घालू नका. काय फालतू डोक्यात घेऊन राहिले. निवडणूक बोंबलून राहिले अटी. अरे चोराईलेच निवडून देणार. पण सर्वसामान्य माणूस कोणी उभा असला ना त्याच्याकडे ढुंगून नाही पाहत लोक. चांगल्या माणसाच्या लायकी नाही भारतात लोक. नाही नगळ्या तसं नसते. पण तू काय बोलतो काय देवीदास? असं बोलण्यात चालते का? निवडणूक हे प्रक्रिया आहे, ते करावं लागते बाबा. लय निवडणूक करायला पण काय गाजरं भेटून राहिले आपल्याला खाली. दवाखाने नाही छुदे, रस्ते नाही छुदे, पाण्याची सुविधा नाही, उन्हाळा लागला लाईट नाही. काय खरा कांद्याले भाव नाही, गव्हाले भाव नाही, तुरीले भाव नाही, मुंगाले भाव नाही, उडदाले भाव नाही, सोयाबीनले भाव नाही. आणि त्या सोयाबीनच्या तेलाले दाबून भाव आहे. करा काय पण आपल्याला आहे का? आपला तर जीव घेऊन राहिले खाल्ले ते. होईन ना बा धीरे धीरे रे. एवढी काय गडबड करून राहिला? अरे 75 वर्षात नाही केलं ते ना, तर आता करतीन काय ते? कोणी यो सारे सारखे जाते, चोरतात सारे. फक्त कसं सर्वसामान्याच्या वरती ब्लेम करायचा, सर्वसामान्याला पुढे नाही जाऊ द्यायचं, आपला स्वतःचा गुल्ल्यासारखा करायचा. हे या लोकांचं ठरेल आहे. असं आपण तर तो विषय राजकारणाचा डोक्यातून बाहेरच काढायला. आपल्याला काहीच घेणे देणं नाही. भाडं खाऊ गल्लीपासून दिल्ली लोक सारे सारखे आहे. कोणीच कोणाचा नाही. अवधे रे बाबा, तुझा जो विषय काढला म्हणजे बसल्या का? तू तर पुरी खरडपट्टीच खाऊन टाकतं माणसाची. हो, ठेवता येत नाही जराशी. बाबा सरपंच येऊन राहिले बाबा. रे काय काम पडलं बाबा? इकडे कसे काय येऊन राहिले बा गरीब आहे घराकडे? बाबा समाधान सटा करून नका, नाही तू उधारी मागे सरपंच. सारे बा विदास येतो गडा, येतो मी. समाधान भाऊ थांब ना गडा. उधारी देणं बा रे. पाय रे उधारी मागे धाकाला पुढेच पळतात नुसतं हे लोक. दिसलो नाही तर गांडीला पाय लावले आहे ना. काय झालं सरपंच? काऊन पळाला समाधान? पा त्याच्याकडे उधारी आहे ना. त्याच्याकडे उधारी आहे. तो माझं थांबून राहिला आता. पुढे पोहोच राहिले हे उधारी आहे धाका ना. त्याला असं वाटतं सरपंच उधारी मागित. आणि मागतोच ना मी का सोडतो का? थांब तू याच्या बंदे घरातलं सामान जमा कर तुम्ही आज संध्याकाळी लोक. उधारी नाही दिली येईन तर 2-4 पोरे सांगतो आणि शाळाच करतो भरवतो यायची. लोक का झपी गेलते काय? उधारी वाटूनच राहिले आणि आता भिकाऱ्यासारखे लोकांना मागूनच राहिले. हा कोणता धंदा आहे बाबा तुमचा असा? 500 झाले की झटकन मागून घ्यायला पाहिजे. 500चा डबल उधारी द्यायला पाहिजे. पण तुमचं कसं आहे? ढिली दोरी आहे ना. देत राहा, फक्त देत राहा. दोन्ही हातानं वाटा. आणि आता पा मग फिरा भिकाऱ्या सारखं त्याच्या माग उधारी मागेले. आपलेच पैसे असून आपणच चोर आहोत आता. गड्या आता काय सांगा तुले, मुक्की झवली हाकना बोम. आता काय करशील? उधारी देऊन तर वशेला. एक जण उधारी द्यायला तयार नाही भाऊ. रोज मागायला जाऊन राहिलो. पुरी थंडीगार होऊन राहिली माई. आणि बायको इकडे दुसरी किरकिर लावून राहील. ते म्हणते बंद तू उधारी फेडून टाक आणि पुण्याला चालला जाय. अशी म्हणून राहिली भाऊ. तुमच्या घरची बाई किरकिर करी नाही तर काय? उधारीचं लेटर पाहायचं शिन्न केवळ भरेल आहे. तुमच्या घरच्या बाईला का वाचता येत नाही बाबा? पुन्हा गड्या देवीदास काही सुसूनच नाही राहिलं गड्या. काय करा काय नाही. कसं करा रे गड्या? उधारी काही निघून नाही राहिली गड्या. काय मला काही सुसून नाही राहिलं. तुम्ही किती हिसकी घ्या, तुम्हाला काही उधारी भेटत नाही. अरे गद्यावर खताच्या पोतळ्या वावराला नेतात तेच तर 25 रुपये देणं जीवार येतात राजा. हे तर उदाहरण यायला येईन. हे देतात काय? आपल्या गावात सारे लोक फुकट खवाचं. रुपये फेकून नाही मारत तुम्हाला. हे जे काय नाणे लागू तुम्ही 2 एकर विकून टाका आणि उधारी देऊन टाका. त्याची काही होलसेल किराणा आले येशील त्याची. अवघड्या तसंच करावं लागेल बा. 2 एकर इकल्याशिवाय काही मिळ नाही रे वा. देतो बा दोंडी गावात आणि सांगतो बाबा
2 एकर इकड्या म्हणून द्यायला घेणं असेल त्यानं घ्या. हो हो तसंच करावं लागते. उधारी वाटले की 2 एकर 3 एकर इकाच लागते. गावातल्या लोकांना काही सुट नसते. गेलं तर गेलं तुमचं जाईल. त्याचं काही नाही बिघडेल. त्याचं खाऊन पिऊन हागूनही आले ते. हो एका आता 2 एकर आता काही पर्याय नाही तुमच्या. हो बा तू म्हणून राहिला तसंच करतो बाबा. चाल चाल लवकर बाबा. हा पाहतो एखादा दोंडी देणारा दोंडी द्यायला लावतो बाबा मी. काय मग मित्र उधारीचा बेकार ना. पुरा नसती नाबूद होते माणूस रस्त्यावर येते उधार वाटू वाटू. बेकार आहे. कसं वसूल करता आली पाहिजे बरं उधारी तरच वाटा. मग उधार कोणाला देऊ नका. सक्का बापू इथला उधार देऊ नका. उधारीला ओळखू नका बरं. रस्त्यावर येसान तुम्ही पायदल असाल. व्हिडिओला लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आले का हो ढेरपोटे शेठ? उधारी मागून आले काय? झाली का उधारी मागणं? भेटली की नाही उधारी की तसेच आले हात हालत? त्यातच बा पुरा पारा चढेला. काय झालं बा इले? मी तर शांत करून गेलतो ना बापा. काय बोयकलर बा वातावरण झालं काय? काय झालं काय? किती मोठे लोक आपल्या घरी येऊन जाऊन राहिले. किती लोकांची अशी उधारी करेल आहे तुम्ही ना? झाले ना 4-5 लोक येऊन गेले ना. आमचे 4 लाखात, आमचे 2 लाखात, आमचे 6 लाखात, अशी किती जणांची तुम्ही उधारी करेल आहे हो? आणि पैसे कुठे घातले एवढ्या? कोणा नायात घातले ते? पुऱ्या गावगाड्याला उधारच वाटलं वाटते. केलं ना पांदान सपा केलं ना सगळं. आता बसा झंझा ठोकत मग. त्या ना आता त्याला काय देतात घरी कोण तीरथ करा ना. आता फेडा द्यायचे पैसे. करतो ना वसुली करतो ना. तू गडबड करू नका ना. संध्याकाळचा टाइम दिला म्या. बंदच्या घरी फिरून आलो ना. हो देतो म्हणतात ते संध्याकाळलो. तू काय टेन्शन घेऊ नको. वसुलीन फसुली होऊन राहिली. चाटा मारतात ते सगळे लोक. आणि तुम्ही ना द्या बी एवढं. एवढी उधारी असते का कुठे? लोक तर 1000 रुपये नाही होत लागेल लवकर मागायला येतात. आणि तुम्ही कसे हो बापा? 2-2 आणि 1-1 आणि 50-50 हजार एवढे होऊ देतात का लोकांचे पैसे? अक्कलचा पत्ता नाही जरासाठी. गावातला एक जरी तुम्हाला उधारी देईन की नाही तर मग म्हणजा तुम्ही एकही फेकून नाही मारत तुम्हाला उधारी. तो आता हे गाव कसं फुकट खाऊ झालं सगळं. आणि त्यात हा माणूसही फुकट देऊ झाला. म्हणजे सारखेच झाले ना ते. आता बस तू चोयत. हो ना आणतो मी उधारी जमा करून आणतो ना. तू टेन्शन घेऊ नको ना. तू कोण एवढी गरम होऊन राहिली? म्हणून राहिले तुम्ही गरम होऊन राहिली. एका जणाची आपल्या घरात यायची ताकद नव्हती. 4-5 बेपारी घरी आले. कसे काय आले ते घरी? एवढी उधारी असते का? ते गावातले लोक पैसे देव की नाही देव? एक करी का आणि त्या बेपाऱ्याची बराबरी करा. आपल्या दारी एक जण नाही आलं पाहिजे. आता सांगून देऊन राहिली तुम्हाला लोक. मी ना कोण्या माणसाला घरी नाही येऊ दिलं. मी पुण्याला जशी गेली तसं या माणसानं सगळं पानदान वाजवलं. हो पाहतो ना मी. तू टेन्शन घेऊ नको ना. मी करतो काहीतरी. हो तू म्हणशील तसं बस बस बस. बोलू नको तू आता. चालो जो मी पाहतो जातो गावात. 2-3 एकर वावर खरकवास लागते मला. एक तर हे उधारीचं वजलही झालं मा बोकांडीवर. फालतूले का गजा. तुले मोठा शौक होता रे उधार वाट्याचा. घ्या आता दाबून. त्या माणसाले पुण्यालाच घेऊन जा लागते ना. तो माणूस पुण्यालाच बस्सर येते ना. हे सगळं दुकानदारी इकडची बंद करा लागते. ता बस्सर जाईन तो माणूस. हा माणूस गावातच मरते ना. काय रोयला या माणसाच्या गावात काय सांगा. काय पाटील तुमच्याकडे काय उधारी गिधारी आहे का बा सरपंचाची? साऱ्या गावात फिरून आला बरं सरपंच उधारी मागायला. पाटील कसं सरपंचाची उधारी येशील तर कसं देऊन टाका बरं. तो माणूस दात मनगट खाऊन राहिला आता. रे बापा आपल्याकडे रुपया नाही. बापा आपण उधार आणतच नाही. आपल्याला ती सोबतही नाही आपण करतही नाही ते धंदे. काय रे भुसण्या त्याकडे आहे का उधारी? माकडे आहे बा 7-8 हजार रुपये आहेतच किराणाचे होईल. खरंच मागून राहिला का सरपंच उधारी? कुठून न्या रे बा? एक तर पहिलेच त्याला कडकीचं साल आहे. टाक रे. ते सरपंचीन बाई लय बोलून राहिली सरपंच आले. पुरी ऐशी देशी करून टाकेला. घरात उभं राहायच्या लायकीचा ठेल नाही सरपंच. ते बाई म्हणजे पुरी अशी काढून राहिली त्या माणसाची खरडपट्टी. एक तर बेपारी येऊन राहिले उधारी मागायला घरी त्या माणसाच्या. काही ना काही असेल तर जमा करून टाक बा. कसं दात मनगट खाऊन राहिला रे तो सरपंच. गळ्यात दिले असते ना. पण माबुड्या घरी नेन बा. कोणाच्या मागं जायला फिरे रे. आणि पैशाचा व्यवहार झाला माबुड्या जो आहे. एक तर कपाटाची चाबी बुड्या जो आहे ना. नाही मी कपाटातून काढून दिले असते सरपंच आले पैसे. मला काय आणि वाटत का? आहेत ना घरात 2-3 हजार पडे बा. काही ना काही ऍडजस्ट कर बा. 1000 रुपये तरी मस्त मारत्या सरपंचाच्या.
तो खावकी टोच करून राहिला आता. कसं देऊन टाक रे बाबा, सारा गाव चकून राहिलं त्या माणसाले. आपल्या गावातले मोठमोठे लोक चकून राहिले ना. सांग आता त्या नामदेव भाऊ काही कमी आहे का, मुंशीराम भाऊ काही कमी आहे का? हे लोक उधारी देऊन नाही राहिले माझ्या माणसाची. अरे आपल्या गावातले लोक बोगस आहेत ना बे, उदारा खायला पुढे पुढे करतात आणि द्यायला मागे पुढे करतात. असं गाव आहे आपलं. जसं काही किराणा दुकानाले माल फुकट भेटते, हा येईल विकत देऊन राहिला. काय गावातले लोक असतील तर असो. दगडू अरे काय सरपंच काय म्हणता? गड्या बंडल लोकांची उधारी काही जमा होऊन नाही राहिली तर गावात कसं दोंडी दे बा तू. काय सरपंच, काय दोंडी द्यायचं काम आहे हो? उधारी जमा करा पाटील. हा उधारी द्यायला मागे पुढे नाही करा माणसानं. कसं उधारा खाल्लं तसं माणसानं पैसे बी द्या ना. हा तुमच्याकडे किती दिवस झाले माझी उधारी आहे की नाही आठवण तुम्हाला? त्याचं बा नाव मोठं लक्षण खोट आहे. मला म्हणते रुपया नाही म्हणते सरपंच आम्हाकडे. देतो ना तुम्हाला संध्याकाळ लोक देतो मी. बस हा आपले का पैसे खिशातच असतात राजा. हा कधी मागले देतो मी तुम्हाला, काही वांधा नाही. संध्याकाळ देतो. अरे आपल्या गावाची साऱ्या संध्याकाळच पाहता. बस संध्याकाळी देतो. कोणी म्हणते मजुरी भेटली की देतो, कोणी म्हणते बायको आली की देतो, कोणी म्हणते बँका आली की देतो, कोणी म्हणते गड भेटला की देतो. हा हे सारा गाव होताला नुसतं टाटा मारणं चालू बा. एकही जण उधारी आणून द्यायला तयार नाही. हा आणि काय भाण्या तू कधी देतो उधारी? बा सरपंच थांबा तुम्ही जराशे. मा बुडा आला की नाही, प्रचार कोणा करायला जा ना मा बुडा. बस तिकून आला की मी देतो तुम्हाला. कसं काम आहे दगडू. हा म्हणून कसं गावात दोंडी देणं गरजेचं. हा आपल्याला कसं दोंडी देणार. बरं सरपंच देतो ना मी, काही वांधा नाही, देतो दोंडी. पण कशी द्या लागेल? दोंडी अशी दे की सरपंचाचा 2 एकर वावर विक्री आहे बा. ज्याला लागत असेल तो त्यानं घ्या. हा काय गुरु उधारी खलास केलं ना भाऊ. 1 एकर 2 एकर विकल्याशिवाय बरं नाही माझं. कसं आपल्याला कोणाचा कानकोंड राहतच नाही. हा सारे कसे ते होलसेल व्यापारी किराणा आले माघारी येऊन राहिले का उधारी द्या उधारी द्या. त्याला कदलोक नाराज करता, कदलोक छाटा मारता लोक येईल. आपल्याला देतात पैसे. एक तर माझी बायको कुरकुर करून राहिली घरी माय. ते कसं दोंडी देऊन टाकतो. आपलं 2 एकर वावर विक्री आहे. काय सरपंच वार खाली विकता देतीनच ना लोक धीरे धीरे उधारी. काही देत नाही भाऊ. मी घरीदारी जाऊन थंडागार झालो. हो कालपासून फिरून राहिलो पण एकानं उधारी मारून फेकली नाही बोले. हो आणि आता बी दिसलं की पोहून पोहू जातात. हा तोंडावर तोंड नाही टाकत. बरं बा आता तुम्ही म्हणता तर मी देतो बाबा दोंडी. मला काही नाही करायला लागत. हो देऊन टाक देऊन टाक. हा हो नामदेव थांबणार रे. ऐका हो ऐका, आपल्या गावातील माननीय सरपंच साहेब यांचं 2 एकर शेती हे विक्री आहे हो वा. ज्याला कोणाला घ्यायची असेल त्याने सरपंचासोबत संपर्क साधा हो वा. काही फेकून राहिला का बा सरपंच? काले वावर इकिन रे बा. करोडपती माणूस आहे बा तो. सरपंच करोडपती फरोडपती काही नाही राहिला आता. पुरा रोडपती आहे टायवर आला कामाला आता. आता वावर इकरी आहे सरपंचाचं. इकलं ना उधार इकलं ना सरपंचानं किराणा माल. आता लोक पैसे नाही देऊन राहिले. मग आता वावर इके लागेल तर काय नाव आहे? त्या लोकांनी गड्ड्यात घातलं माणसाले उधारी देऊन नाही राहिले लोक. मग काय करीन माणूस? कालगड्या तुझ्यासाठी चांगला चान्स आहे बरं. हे वावर घेऊन टाक तू. तुझ्या सासऱ्याला फोन कर रक्कन. हा जिगाचा पैसा भेटेला घेऊन टाक. मस्त काहीच वावर आहे. काही नाही आठवून आता गेलं की नाही बस सासऱ्याला पहिले फोन करायला लागेल बा. आणि वावर घेऊनच टाकायला लागेल मला. रघु आला गळा चान्स आपल्याला. हो हे आता 2 एकर वावर आपल्याला घ्यायला पुरते गळा झटकनी. हो आता चाल बरं आपण सौदा करून घेऊ रक्कनी. हा घेऊन टाकू सहायचं. आपला बजेट 12-13 लाखाचाच आहे ना रे बा. हा आता 25-26 लाखाचा वावर कसं घेशील? तू टेन्शन न घेऊ ना बे. ते मी सारं पाहून घेईन ना काय करावं लागते काय नाही. तर पहिले सौदा तर होऊ दे मग पाहू ना पुढचं पुढे. हो भाऊ देवलाल भाऊ साधू बा. उधारी फुधारी असेल तर देऊन टाका बा. चला हा सरपंच राजा बड्ड्यात चालला हो. वावर इकडे काढलं राजा त्या माणसानं. किती चांगला माणूस आहे राजा. हा आपण न त्याच्या भरोशावर खाल्लं राजा आणि आपण त्याची उधारी नाही देऊन राहिलो. आखी छोटीच्या माणसाला वावर काढा लागला इकडे. नाही रे बापा आज काही झक मारतो मी बापा. इकून तिकून पैसे जमा करतो पहिले उधार नेऊन देतो रे भाऊ सरपंचाचे. आपल्या बाई खलास होऊन राहिला माणूस काय करतो रे बा. फालतू पाप घेतं काय? रे बापा मी बी देऊन टाकतो बापा सरपंचाची उधारी. आपण काही ठेवत नाही बापा. कोणाला वावर घेणं असेल त्यांना सरपंचासोबत संपर्क साधा. काय भाव घेऊ काय रे बा.
आलेल्या बा हे बुडं काल हिच्यावून राहिलं हा रुपया दमबी नाही ह्या बुड्याचं वाराचा भाव हिच्यावून राहिला बा काय फल्ल्या झाडून राहिले राजा रुपया खिशात नाही भावान घेऊ विचारून राहिले हा या भावना किंमत एवढे पैसे तुम्ही जिंदगीत पाहिले नसतील राजा बुडे बा काय ना गडा आम्ही ना काले पैसे पाहिले रे बा रुपया 2 रुपये आले माणूस कचरा पट्टी माणसं आम्ही हा त्या कसा बँकेचा जन्म व्हायला आहे ना नटाच्या गड्ड्यावर हा तुने लय पैसा पाहिला बापा त्याच्या नांदी नको लागू आपण वावर घेतलं की नाही बरोबर समजते आले हा बोलून तोंडाची वाफ नाही गमायला पुरत याच्यासोबत भांडणं करून काहीच फायदा नाही हा चाल आपलं काम करू आपण आता बरोबर चाल चाल भले काय भावराव माहिती नाही तर तुम्ही या सरपंचाला भेटा आणि भाव काय आहे तो विचारावा हा आपलं काम आहे धोंडी द्यायचं आपण धोंडी दिली मित्र उधारी पाहिजे चाललं सरपंचाचा वावर काही खरं नाही उधारी वाटणं बेकार नांदा हा झालं बा माझ्या धोंडी देणं काम व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा